आदिवासी समाजाच्या अनेक जनतेने मागणी केली आहे। मागणी काय आहे? त्यांच्या पडीत जमिनी आम्हाला रेंटवर द्यायची। जसं मुख्यमंत्री सौर वाहिनी करता आपण जमिनी घेतो रेंटवर 30 वर्षाची, म्हणजे पडीत जमिनीचा जर आदिवासी लोक त्यांची मागणी असेल मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचा प्रकल्प आम्हाला द्या, असे प्रकल्प जे काही आहे त्या प्रकल्पाला त्यांना मुभा नाही आदिवासींना, त्यांना आम्ही आता एक मुभा देतोय, अशी जबरदस्ती नाही आहे। त्यांना त्यांच्या पडीत जमिनी त्यांना विल्हेवाट लावता येतील, तरी किमान 50,000 रुपये एकरी येतील, 1.25 लाख रुपये एकरी येतील, किमान त्यांचं घर चालेल। आणि दुसरं, एखाद्या आदिवासी समाजाच्या शेतीमध्ये काही गौण खनिज असेल, गौण खनिज काढायचं असेल आणि त्यांनी कोणासोबत जर एखादा क्रशर लावलं, एखादा व्यवसाय तयार केला, तर त्याचे स्वामित्वाची रक्कम किंवा गौण खनिजाची रक्कम त्या आदिवासीला मिळणार आहे। त्यामुळे आदिवासी समाजाला आर्थिक मजबूत करण्याकरता आणि जमीन आदिवासीची राहणार आहे। सातबारा विक्री केला, सातबारा बदलतो, उलट आदिवासीला जमीन विक्री करणं परवडत नाही, कारण जमीन त्याच्या घरातून जातं, इथं तर त्यालाच राहणार आहे। त्यामुळं आदिवासी जनतेला प्रोटेक्शन करण्याकरता हा कायदा आहे। आदिवासींचा सातबारा कुठेही आदिवासीच्या नावाने राहणार आहे, कोणत्याही उद्योजकाला मदत होणार नाही। आदिवासी समाज मजबूत करण्याकरता घेतलेला निर्णय आहे।